प्रत्येकालाच आपण प्रगती करावी, खूप पैसे कमावून श्रीमंत व्हावे असे वाटते. माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो. अनेक वेळा एखादी व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी कठोर परिश्रम करते, परंतु तरीही त्यांना यश मिळत नाही. असे का होते ते जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या चुकांमुळे घडते. तथापि कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अशी असते ज्यामुळे माणसाला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही. तसेच कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या सवयी देखील त्याच्यासाठी अडचणीचे कारण बनतात. श्रीमंत होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोणत्या सवयी सोडाव्या लागतात ते आज जाणून घेऊया. संध्याकाळी कधी आंबट पदार्थ दान करू नका. धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही व्यक्तीने संध्याकाळी कधी आंबट वस्तू दान करू नये. दही, ताक, लोणचे इत्यादी खाल्ल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि तुमचे घर सोडून जाते. संध्याकाळी मीठ दान करण्यासही मनाई आहे. जर तुम्ही संध्याकाळी मीठ दान केले तर घरातून बरकत निघून जाते असे म्हणतात. संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण संध्याकाळी पैसे उधार दिल्याने देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर कोपते. महिलांचा अपमान करू नका. ज्या घरात महिलांचा अपमान होतो, त्यांच्यावर अत्याचार होतात, अशा घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही. बऱ्याच वेळा या सवयींमुळे तुमच्याकडील लक्ष्मी निघून जाते आणि तुम्हाला कळतही नाही. दोन्ही हाताने डोके खाजवणे. विष्णू पुराणानुसार जी व्यक्ती दोन्ही हाताने डोके खाजवतो तो नेहमी आर्थिक समस्यांनी त्रस्त असतो. त्यामुळे तुम्हालाही अशी सवय असेल तर ती तुरंत बदला, अन्यथा तुम्हाला कंगाल होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सूर्योदयानंतर झोपणे. सूर्योदयानंतर झोपल्याने सूर्यदेवाची कृपा त्या व्यक्तीवर राहत नाही. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवनात गरिबी निर्माण होते. तसेच सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी झोपू नये, तर सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे आणि ध्यान व पूजा करावी. चंदन घासून ते थेट कपाळावर लावणे. ज्या दगडावर चंदन घासले आहे त्या दगडावरून चंदन काढून त्याचा थेट टिळक लावणे. त्याऐवजी चंदन प्रथम एका वाटीत किंवा भांड्यात काढून घ्यावे आणि मग ते बोटावर घेऊन कपाळी लावावे. कुंडलीतील या सर्व ग्रहांमुळे व्यक्ती श्रीमंत होऊ शकत नाही. कुंडलीत शुक्र किंवा गुरु ग्रह कमकुवत किंवा पीडित असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. गुरु आणि शुक्र ग्रह संपत्ती, उच्चभ्रू राहणीमान आणि समृद्धी नियंत्रित करतात. उपाय. शुक्र व गुरुला बळकटी देण्यासाठी उपाय: स्वच्छ चांगले कपडे घाला, लहान मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला, कन्यापूजा आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदूळ, दूध, साखर दान करा. जर कुंडलीत शनी कमकुवत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा कुंडलीत शनी कमकुवत असतो तेव्हा व्यक्तीचे काम उशिरा होते आणि तसेच आर्थिक अडचणी देखील येतात. उपाय. शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. काळ्या वस्तू जसे की काळी उडदाची डाळ किंवा बूट या गोष्टी दान करा. मंगळ ऊर्जा आणि कर्ज नियंत्रित करतो. कुंडलीत अशुभ मंगळ अनावश्यक खर्च किंवा कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतो. म्हणून कुंडलीत मंगळ शुभ स्थितीत असणे महत्त्वाचे आहे. त्याच्यावर उपाय: मंगळवारी लाल डाळ दान करा, राग टाळा आणि शांत स्वभाव ठेवा.